सनत, तुझं माझ्या पॉडकास्टवर हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद धन्यवाद. काय सांगशील सनत, तू नॉर्मल शाळांमध्ये जातोस, हा. सर्वसामान्य मुलांसारखं डोळस शाळेमध्ये जातोस, हा तिथले मित्र, कसा एक्सपिरियन्स आहे तुझा, कसं वाटतं तुला? सर्वसामान्य मुलांच्या शाळेत गेल्यामुळे मला एकतर 3 गोष्टी मिळाल्या. एक, सगळ्या प्रकारचे मित्र, म्हणजे एकत्र मदत करणारे, चिडवाचिडवी करणारे, म्हणजे नुसतीच मदत असं नाही बरोबर. तर बरोबरीनं थट्टा मस्करी पण चालू असते सगळ्यांच्या मध्ये. म्हणजे आता मित्र म्हणले की चिडवाचिडवी, भांडणं हे सगळं आलंच ते. मग अशा प्रकारचे पण मित्र, नुसतीच काळजी घेणारे, सिंपथी, अतिशय सिंपथी वगैरे असं पण नव्हतं. भांडणं माझी पण व्हायची, मलाही शिक्षक ओरडायचे, मी शिक्षकांकडनं प्रश्न वगैरे भरपूर विचारून समजावून घ्यायचो वेगवेगळ्या गोष्टी. मित्रांबरोबर विविध विषयांवर गप्पा मारायचो, सगळे एकत्र डबा वगैरे बसून खायचो एकमेकांचं. तुला असं कधी प्रश्न आलाच नाही की मी काहीतरी वेगळं आहे, त्यांनी कधी जाणवलं? आणि यामुळे मला इतर 4 चौघांमध्ये वावरण्यासाठी आत्मविश्वास मिळाला आणि त्यामुळे मी आता 5 मिनिटात कोणाही बरोबर संवाद साधू शकतो, मला काही अडचण येत नाही. आणि याच्या ऐवजी जर तुला ब्लाइंड स्कूलमध्ये घातलं असतं आई बाबांनी, तर काय असा फरक पडला असता रे? ब्लाइंड स्कूलमध्ये घातलं असतं तर फारसं मला सांगता येणार नाही, कारण तो अनुभव मला तितकासा नाहीये. पण तरी मी माझे 3-4 मित्र तसे आहेत, पण ते बोलताना ते तितक्या आत्मविश्वासाने बोलत नाहीत असं थोडंसं मला वाटतं, किंवा मोकळेपणे सुद्धा थोडंसं बोलत नाहीत असं वाटतं. म्हणजे थोडक्यात असं मला म्हणायचंय की त्या मित्रांच्या डोळ्यातून पूर्ण जग तुला पाहायला मिळतंय, जे तुला इकडे जमलं नसतं. सनत, हे मला तुझ्या हातामध्ये एक वेगळं डिव्हाइस दिसतंय, काय आहे रे ते? जरा प्रेक्षकांना सांगशील का? ते ऑर्बिट रीडर 20 नावाचं डिव्हाइस आहे. तुम्हाला माहिती असेल, दृष्टीहीन व्यक्तींसाठी लुई ब्रेल यांनी ब्रेल लिपीचा शोध लावला. ही लिपी टिंबाने आपण वाचू शकतो. तर ती लिपी पूर्वी फक्त कागदावरती लिहिणं शक्य व्हायचं. आता तंत्रज्ञानाच्या मदतीनं अशा ब्रेल लिपी सारखं, लॅपटॉप सारखं एक डिव्हाइस आपल्याला मिळणं शक्य झालेलं आहे. त्या अंतर्गत आता तुम्ही पाहू शकता, इथे हे डॉट्स आहेत. असा डिस्प्ले, रिफ्रेशेबल ब्रेल डिस्प्ले असं या डिस्प्लेला म्हणतात, आणि त्यामुळे आपण या डिस्प्लेवरती वाचू लिहू शकतो. याच्यामध्ये मी अभ्यासाची पुस्तकं वाचू शकतो किंवा इतरही जी काही पुस्तकं आहेत ती वाचू शकतो. आणि नुसतं रीडर म्हणून नाही, तर मी जे काही लिहितो ते कॉम्प्युटरला कनेक्ट केल्यावरती नॉर्मल टेक्स्ट फॉन्ट मध्ये आपल्याला पाहता येतं, आणि हवा असेल तर प्रिंट आउट सुद्धा घेता येते. सनत, आता तू 10वीला आहेस, अगदी महत्वाचं वर्ष आहे. आणि मग परीक्षा कशी देणार आहे? लेखनिक वगैरे नेणार आहेस का? परीक्षा मी कॉम्प्युटरच्या मदतीने देणार आहे. आजकाल तंत्रज्ञान इतकं विकसित झालंय की आपण साधा आपला कॉम्प्युटर असतो, त्याच्यामध्ये एनव्हीडिया नावाचं एक सॉफ्टवेअर असतं, जे सगळं आपल्याला बोलून दाखवतं. डिस्प्लेवरती जे काही आहे किंवा आपण जे काही टाईप करतोय ते सगळं काही वाचून दाखवतं. आणि माझा सगळा कीबोर्ड पाठ असल्यामुळे मला टायपिंगची काही अडचण येत नाही. आणि आजकालचे जे कॉम्प्युटर्स येतात, विंडोज 10 किंवा त्याच्यावरचे, त्याच्यात हे एनव्हीडीए जे असतं ते आपल्याला इन्स्टॉल करावं लागतं. पण आजकालचे कॉम्प्युटर्स जे निघतात त्यांच्यामध्ये नॅरेटर नावाचं इनबिल्ट स्क्रीन रीडर असतं, जेणेकरून आपल्याला डाउनलोड किंवा इन्स्टॉल काही न करता सरास कोणताही कॉम्प्युटर कोणालाही वापरायला सुलभ जावं. तर मग अशा पद्धतीनं मी परीक्षा द्यायचं असं ठरवलंय. त्यासाठी अर्ज केलेला आहे. फक्त प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी मला रीडरची गरज आहे, असं मी त्या अर्जात लिहिलेलं आहे. आणि हे कम्प्युटरचं नॉलेज किंवा तू कीबोर्ड पूर्ण म्हणतोयस पाठ आहे, हे केव्हापासून तू त्याच्यावर प्रयोग सुरू केलेले आहेत? मी अगदी लहानपणापासून, आईपूर्वी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड्स नावाची एक संस्था आहे, जी आमच्यासाठी काम करते. म्हणजे सगळं शिकवणं, इव्हन त्याच्यात पालकांसाठी पण कोर्सेस असतात अशा मुलांच्या, की मुलांना ब्रेल वाचायला लिहायला कसं शिकवायचं. तर मग मी आणि आईनी असा एक कोर्स अटेंड केला होता, आणि त्यानंतर आईनी ते एनव्हीडीए स्वतःच्या लॅपटॉपवरती इन्स्टॉल केलं होतं, आणि ती एनव्हीडीए चालू ठेवून स्वतः लॅपटॉप वापरायची. तिने एकदम माझ्या हातात लॅपटॉप नाही दिला, जेणेकरून मला आधी सराव व्हावा की ते काय बोलतंय, काय चालू आहे. आणि तेव्हा इतकं काही कळत नव्हतं मला, त्यामुळे चांगलं की आपलं बाबा काहीतरी चालू आहे लॅपटॉप वरती समोर असं. मग मी जेव्हा
4वी 5वीत गेलो तेव्हा काय कोविडमुळे लॉकडाऊनच पडलं, काही कामच नव्हती. मग तेव्हा आईने मला लॅपटॉप शिकवायला सुरुवात केली की कीबोर्ड असा असा असतो, नॅव्हिगेशन पॅडमुळं आपण कुठल्या कीजमुळं फोल्डर्स ओपन करणं, क्लोज करणं किंवा टायपिंग करणं. आणि आईने नुसतंच टायपिंग नाही शिकवलं मला आईने सगळंच्या सगळं शिकवलं की ब्राउझर ओपन करणं, त्याच्यात युट्यूबवरनं व्हिडिओज वगैरे बघणं किंवा गेम खेळणं सुद्धा, आणि वेगवेगळे फोल्डर्स ओपन करून आपल्याला हवी ती फाईल ओपन करणं, शोधणं. नंतर मी इतका त्यात पारंगत झालो की आता मला कुठलाही लॅपटॉप असला तरी अडचण पडत नाही. वा वा वा, काय तुझी प्रगती, आणि त्याच्या मागे आईचे कष्ट आहेत. हो, ते आहे. म्हणजे दृष्टीहीन असला तरी आईची डोळस दृष्टी तुझ्या मागे होती आणि सदैव ती राहणार. आईचे कष्ट तुझ्याकडे पाहून ते जाणवतात की काय लेवलला एका आईने ठरवलं तर मुलगा काय लेवलला जाऊ शकतो. त्याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सनत आहे. सनत, हे झालं तुझं टेक्निकल पार्ट सगळा. आणि आता गाण्याबद्दल, तुझ्या वादनाबद्दल काय सांगशील बाबा? काय काय वाजवतो ते सांग. मला गायन करायला खूप आवडतं. हार्मोनियम वाजवायलाही मला खूप आवडतं. कॅसिओ वाजवायलाही मला खूप आवडतं, कीबोर्ड. तबला वाजवायलाही खूप आवडतं. आणि 10वी नंतरचे माझे प्लॅनिंग आहेत की 10वी नंतर मी पखवाज शिकणार आहे, ढोलकी शिकणार आहे. अरे बापरे. बर. आणि याच्या काय रीतसर तू परीक्षा दिलेल्या आहेस किंवा देत आहेस? परीक्षा मी सध्या कीबोर्डच्या 2 परीक्षा दिल्यात, तबल्याच्या 2 परीक्षा दिल्यात, गाण्याचे तितक्या दिल्या नाही आहेत, पण चालू आहे, शिक्षण चालू आहे. आणि हार्मोनियम बद्दल काय सांगशील? आकारमध्ये जॉईन झाल्यानंतर माझा पहिला प्रोग्राम होता. त्याच्यानंतर मला थोडं हळूहळू वाजवायला जमायला लागलं. आधीपासून मला आवड होती, अगदी लहानपणापासून. ते खेळण्यातले छोटेसे पियानो असतात ना, त्याच्यापासून मी सुरुवात केली. अगदी ते मला खूप आवडायचे. मग त्याच्यावर मी थोडी एखादा शब्द चुकत वगैरे वाजवायचो. नंतर 3री 4थीत असताना मला तो प्रसंग संपूर्ण आठवतो की मला लहानपणापासून गाणं ऐकण्याची किंवा वाद्य हाताळण्याची खूप आवड होती बेसिकली. त्यामुळे मी बहिणीकडे गेलो की बहिणीचे हार्मोनियम घेऊन बसायचो. मग त्या हार्मोनियम वरती एक दिवस मी अचानकपणे स्वये श्री रामप्रभू ऐकती वाजवायला लागलो. मी अख्ख्या दिवसात, त्या दिवशी मला चैनच पडलं नाही. मी सबंध दिवसभर आतल्या रूम मध्ये बसून हार्मोनियम वरती गाणं बसवत होतो. पण मग त्याच्या अगोदर कुठलेही शिक्षण त्याचं काही नव्हतं. आपोआपच ते हातातून उतरलं. आणि नंतर तर वाजवतोय म्हणल्यावरती छोटासा एक कॅसिओ होता, SA41 नावाचं छोटं मॉडेल होतं. मग त्याच्यावरही चांगलं वाजवतोय म्हणल्यावरती आता जो कॅसिओचा वाजवतोय तो घेतला. बरं, मग आता पूर्ण प्रोफेशनल तू प्रोग्राम करतोय. क्या बात आहे. म्हणजे कुठलंही प्रशिक्षण न घेता सुद्धा स्वरांचं ज्ञान तुला उपजतच दैवी देणगी म्हणू शकेन मी. कुठे बेल वाजली तर त्याची स्केल पण तू सांगायचास. ते काय होतं? रेग्युलर प्रॅक्टिसला जात असल्यामुळे मला सगळ्या फ्रिक्वेन्सीज डोक्यात बसल्या होत्या. 440 कीबोर्डच्या सतत सान्निध्यात राहिल्यामुळे किंवा सतत वाजवल्यामुळे, तर मग त्यामुळं कुठली फ्रिक्वेन्सी साधारणपणे कुठं वाजते याचा आपण बघतो की आपल्या मनात विचार चालू असतात कंटिन्युअस. तसंच त्या फ्रिक्वेन्सीज माझ्या लक्षात राहिल्या आपोआप. आणि त्यानुसारच देवळातली घंटा वाजली किंवा काही वाजलं, ओव्हरऑल गाडीचा हॉर्न वाजला, माईकचं विस्लिंग झालं, तरी मला तो पट्टी आपोआप जाणवते की साधारणपणे कुठली पट्टी असेल ही, असं मन आपोआपच विचार करायला लागतं. त्याचा तबला लावताना खूप उपयोग होतो. स्वरज्ञान, तबल्याच्या बाबतीत स्वरज्ञान खूप महत्वाचं असतं. कारण गाणं आणि तबला या 2 गोष्टी वेगवेगळ्या असूच शकत नाहीत. कारण दोन्हीचा पाया एकच आहे बेसिकली, काही म्हणलं तरी. आणि तरी तबला वादकाला स्वरज्ञान असावंच लागतं. कारण वाद्य वाजवण्याच्या आधी वाद्य कसं लावतो याच्यावरती तसं निम्म इम्प्रेशन पडतं. बरोबर. मग आता एवढी सगळी वाद्य तू वाजवतोस, यातलं खऱ्या अर्थानं आवडणारं कुठलं वाद्य तुझं? कीबोर्ड आणि हार्मोनियम. बोलता म्हणत होतास तू आकारमध्ये तू जायचास प्रॅक्टिसला. तर काय आकार म्हणजे सांगशील प्रेक्षकांना? आकार ही गायन, वादन, निवेदन हे सर्व काही मुलांचं अशा शीर्षकांतर्गत कार्यक्रम करणारी संस्था आहे. या संस्थेत मला आठवतं डिसेंबर 2018 पासून जॉईन झालो. पहिल्यांदा मी गायक होतो. म्हणजे तेव्हा त्या वर्षी गदिमा आणि बाबूजी यांचं जन्मशताब्दी वर्ष होतं. त्यानिमित्तानं मे 2019 मध्ये आकारचा मोठा कार्यक्रम होता, 100 मुलांचं गीत रामायण. गीत रामायण म्हणजे माझा खूप आवडीचा विषय. त्यामुळे मी
जायचं ठरवलं आणि तो माझा पहिला कार्यक्रम. आकारच्या संस्थापिका आहेत चित्रा देशपांडे मॅडम म्हणून. त्यांनी पेपरमध्ये ऍड दिली होती की 100 मुलांचं गीत रामायण करायचंय, कोणाला इंटरेस्ट आहे. तर मग त्या निमित्तानं ते झालं. गीत रामायण असं वाचून आईनं मला विचारलं आणि मी पण पहिल्या फटक्यात हो म्हणलं. मी पहिल्यांदा गायक म्हणून होतो. नंतर मला वादनात पण इंटरेस्ट वाटायला लागला. नंतर हळूहळू मी गाणी बसवायला लागलो आणि आता मी फुल टू वादक आहे. आता मी नसलो की मॅडमना चैन पडत नाही. प्रत्येक प्रोग्राम ठरवताना मॅडम मला विचारतात, बाबा तू आहेस का. पूर्वी आकारमध्ये फक्त मुलंच होती. आता चित्रा मॅडमनी सखी गीत रामायण नावाची एक नवीन कन्सेप्ट महिलांसाठी पण सुरू केलेली आहे. आणि त्याच्यात सुद्धा जेव्हा मॅडम मला विचारतात तेव्हा मी असतो. ते गीत रामायण वगैरे त्याची प्रॅक्टिस चालू असते त्यावेळेस किती तुझ्या समोर गायक असतात, म्हणजे त्यांच्यासाठी तू वादन करतोस? माझ्या समोर साधारणपणे 30-35 गायक असतात एका वेळी. आणि बाकीच्या वादकांप्रमाणे माझं काही वेगवेगळ्या वेळ ठरलेल्या नसतात. मी जनरली प्रत्येक प्रॅक्टिसला असतोच. तुला आनंद मिळतो या सगळ्यात? हो, खूप. या तुझ्या अशा सुंदर जीवन प्रवासामध्ये कुणाला आदर्श मानतोस तू? माझा पहिला आदर्श आहे माझ्या चित्रा देशपांडे मॅडम. मी त्यांच्याकडून एखादा प्रोग्राम कसा असावा हे शिकतो. की एखादा प्रोग्राम आपल्याला अरेंज करायचा आहे तर त्याची प्रॅक्टिस कशी असावी किंवा केवढी तयारी असली पाहिजे आणि कसा आपण तो प्रोग्राम हँडल केला पाहिजे, कसं त्यात वेगवेगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवलं पाहिजे किंवा कलाकारांकडून गाणी बसवून घेतली पाहिजेत, काय केलं पाहिजे, असं हे सगळं शिकतो. म्हणजे मॅनेजमेंट पूर्ण शिकतोस त्यांच्याकडून. शिवाय शिस्त सुद्धा शिकतो की किती आपल्याला कटाक्षाने मला हे करायचं आहे असं करून किती त्यात लक्ष घालून आपण ते काम केलं पाहिजे. नाही, ताईंचा अनुभव मला सुद्धा आहे. त्या झोकून देऊन काम करतात, तेवढ्या त्या शिस्तप्रिय आहेत. अगदी बरोबर आहे. माझा दुसरा आदर्श आहे माझ्या शाळेतल्याच एक शिशुविहार प्राथमिक शाळा एरंडवणा या शाखेत मी 1ली ते 7वी शिकत होतो. त्या शाळेतल्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या ताई असंच मी म्हणेन, ज्योतिताई पोकळे म्हणून आमच्या आवडत्या शिक्षिका आहेत. त्या आम्हाला सलग 3 वर्ष 5वी 6वी 7वी क्लास टीचर होत्या. त्यांचंही चित्रा मॅडम सारखंच, त्याही शिस्तप्रिय. एखादं काम करायचं म्हणलं की त्यात संपूर्णपणे लक्ष घालणार, कोणत्याही अडचणींवरती त्या मात करून एखादं काम हातात आलं की करायचं म्हणजे करायचंच, काही कारण असलं तरी. आणि कार्यक्रम सुद्धा, स्पर्धेत गाणं बसवायचं असू दे किंवा कार्यक्रमासाठी ईशस्तवन स्वागत गीत बसवायचं असू दे, सगळीकडे ताईंचं काम सारखंच असायचं. आणि ताईंनी काय आम्हाला असं शिकवलं नाही की कलाकार गाताय तुम्ही म्हणून तुम्ही असली कामं करायची नाहीत. सतरंजा काढण्यापासून ते गाणं सादर करेपर्यंत सगळ्या प्रकारची कामं करायला ताईंनी आम्हाला शिकवलं. अरे वा. आणि त्यामुळं आमच्या वर्गातल्या सगळ्यांना आता ताईंनी एखादं जरी काम सांगितलं तरी खूप आवडतं. आणि ताई आम्हाला त्यांची वानरसेना असा उल्लेख करतात. माझा तिसरा आदर्श आहे स्वागत थोरात सर. ते त्यांना ब्रेल मॅन ऑफ इंडिया असं संबोधलं जातं. आणि ते मोबिलिटी ट्रेनिंग अरेंज करतात विविध भागांमध्ये की ब्लाइंड लोकांना कसं इकडे तिकडे वावरायला शिकायचं हे ते शिकवतात. त्यामुळे मी जर का लहानपणी मला आईनं सांगितलेलं आठवतंय की मी जर का स्टिक वापरली नाही किंवा काहीतरी वेगळं वागलो तर आई मला धमकी द्यायची की मी स्वागत सरांना फोन करेन म्हणून. बर. आणि माझा अजून एक आदर्श आहे तो म्हणजे MS धोनी, क्रिकेटच्या क्षेत्रातला. आपण म्हणतो की आपल्याला एकच क्षेत्र निवडायचं तर त्याच क्षेत्रातले सगळे आदर्श ठेवावेत असं नाही, आपल्याला हवा तो आदर्श आपण ठेवू शकतो. बरोबर. तर मग धोनीचं एक वाक्य मला फार आवडतं की प्रोसेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन रिझल्ट. त्यामुळे या वाक्याचा मला आजपर्यंत खूप फायदा झालाय. मी हे वाक्य नेहमी लक्षात ठेवतो एखादी गोष्ट करताना किंवा एखाद्या कामात सहभाग घेताना. मला कधी रिझल्टचं टेन्शन येत नाही. मी पेपर लिहिताना मोकळेपणे पेपर लिहून मोकळा होतो. आणि रिझल्ट काय आला असेल तर तो ठीक आहे, पुढच्या वेळी वाढतील अजून, पुढच्या वेळी अजून कष्ट करू असं म्हणतो. क्या बात आहे. आणि सरते शेवटी माझा सगळ्यात मोठा आदर्श माझी आई. बरोबर. माझ्या आईने मला सगळं काही शिकवलं, अगदी चालण्यापासून कसं वागावं, कसं बोलावं.
आईकडून मी शिकलो की कुठल्याही समस्येवरती आपल्याला उत्तर असतं. आपण न खचता त्या समस्येतून बाहेर कसं पडावं याचा विचार करावा लागतो आपल्याला. बरोबर. आपण विचार केला नाही तर आपल्याला बाहेरच पडता येत नाही, आणि आपण निगेटिव्ह विचार केला तरी आपल्याला बाहेर पडता येत नाही. आपण पॉझिटिव्ह विचार केला आणि त्यासाठी प्रयत्न केले तर आपल्याला चांगलं त्या समस्येवरती उत्तर शोधता येतं. मला इथे बसल्यावर तुझं ऐकताना काय फील होतंय सांगू? हो. तुझ्या वयाची जी मुलं आहेत, जी आज निगेटिव्ह मार्गाला जात आहेत किंवा आत्महत्या अशा विषयांमध्ये सुद्धा ती मुलं, म्हणजे ते वय नसताना सुद्धा आत्महत्या करतायत. अरे, इतके निगेटिव्ह विचार त्यांच्या मनामध्ये भरलेले आहेत. आणि त्याच वयाचा मुलगा माझ्या शेजारी बसलेला आहे आणि इतक्या पॉझिटिव्हली तो बोलतोय, म्हणजे त्याच्याकडून काहीतरी आदर्श घेण्यासारखं आहे. मला खूप कौतुक वाटते तुझा. पॉडकास्ट तुझ्या बरोबर मी पॉडकास्ट करते याचा मला फार फार आनंद होतोय. धन्यवाद. सनत, तुला वाचनाची खूप आवड आहे, खूप काही वाचलंयस, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? अगदी लहानपणापासूनच वाचनाची आवड, अनुवांशिकतेनं असं म्हणेन मी, कारण आईला अगदी पहिल्यापासून वाचनाची आवड आहे. अरे वा. अगदी म्हणजे जुन्या लेखकांपासून ते आजकालच्या लेखकांपर्यंत सगळे लेखक मला आवडतात. पु ल देशपांडे, गदिमान पासून ते आजकालचे लेखकही मला खूप आवडतात. मोस्टली कुठला टाईप तुला वाचायला आवडतो? मोस्टली विनोदी कथा किंवा रहस्यमय कथा अशा कोणतेही मला आवडतात. आता विनोदी कथांमध्ये पु ल देशपांडे किंवा दिलीप प्रभावळकरांचं बोक्या हे माझं खूप आवडीच्या गोष्टी आहेत. शिवाय गदिमांचं गीत रामायण ते तर झालंच. गीत रामायण आणि अजूनही बऱ्याच कविता, गाणी असं वाचायला मला खूप आवडतं. आणि चरित्रपर पुस्तकं मला वाचायला खूप आवडतात. उदाहरणार्थ मी रवींद्र भट यांनी लिहिलेलं भेदिले सूर्यमंडळ हे पुस्तक वाचलंय, समर्थ रामदास स्वामींवरती आधारित. त्यांनीच लिहिलेलं सागरा प्राण तळमळला हे पुस्तक वाचलंय, स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती आधारित. वा वा. मी असं पण ऐकलंय की तू पुलंच्या स्टाईलनं तसंच वाचन करतो किंवा तसं मिमिक्री करतोस. हो. म्हणजे तो सुद्धा गुण आहे तुझ्यामध्ये? हो, कारण पु ल माझे सगळ्यात पहिल्यापासून आवडीचा विषय, पु ल आणि त्यांच्या गोष्टी अगदी लहानपणापासून. त्यामुळे गोष्टींमधले विनोद सांगायला सुद्धा मला खूप आवडतात आणि स्टँडअप कॉमेडी करण्यात सुद्धा मला इंटरेस्ट आहे. म्हणजे काही वर्षांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला सनत चमकलेला दिसेल, म्हणजे तेव्हा खऱ्या अर्थानं कळेल की नक्की याचं क्षेत्र कुठलं. कारण हा प्रत्येक क्षेत्र निवडतोय, प्रत्येक गोष्ट त्याला आवडते आणि त्याच्यात तो अगदी झोकून प्रयत्न करतो आणि फोकस आहे त्या बाबतीमध्ये. कौतुक आहे तुझं. नक्की काय करणार आहेस हे मला सुद्धा क्लिअर झालेलं नाही, कारण मीच खूप कन्फ्युज आहे सगळ्या गोष्टीमध्ये. तो सगळं नॉलेज मला सांगतोय. म्हणजे काही वर्षांनी आता मला वाट पाहावी लागणार आहे. नक्की तुझं एक क्षेत्र कुठलं असणार आहे की अनेक क्षेत्रांमध्ये तुझं पदार्पण असेल, माहित नाही. तुला अनेक शुभेच्छा त्यासाठी. खरं तर तू शॉर्ट फिल्म्स पण केलेल्या आहेत, तू कुठल्या केल्यास आणि कसं तुला त्याच्यामध्ये कसं काय तुला रोल मिळाला ते सांगशील? मी अर्जुन आणि न मावळणारा सूर्य अशा नावाच्या 2 शॉर्ट फिल्म्स केल्या. पहिली शॉर्ट फिल्म होती अर्जुन. तर त्याचं असं झालं, आईला एका व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज आला की अशी अशी एक शॉर्ट फिल्म करायची आहे आणि त्यासाठी दृष्टीहीन विद्यार्थी हवे आहेत 10 ते 12 वयोगटातले. मग आईनं मला विचारलं आणि मी आनंदानं हो म्हणालो. तर तिथे सुद्धा मला चांगली संधी मिळाली. अशी ही पहिली शॉर्ट फिल्म झाली. दुसऱ्या शॉर्ट फिल्मच्या वेळी डॉक्टर संजीव कुमार पाटील सर म्हणून आहेत पिंपरी चिंचवडचे, त्यांनी आणि डॉक्टर सुधीर काका भालेराव म्हणून आहेत ENT स्पेशलिस्ट, त्यांनी एक शॉर्ट फिल्म केली. ती एका सत्य घटनेवरती आधारित होती, फक्त थोडीशी त्याच्यामध्ये कल्पनापर गोष्ट होती. त्यांनी ती शॉर्ट फिल्म यासाठी केली की डॉक्टर सुधीर काका यांनी त्यांना एक गोष्ट सांगितली होती की ते आणि डॉक्टर माया मॅडम म्हणून आहेत त्यांच्या पत्नी, ते असे दोघे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव अशा दोन्ही ठिकाणी जाऊन आले होते. माया मॅडमनी ते प्रवास वर्णन लिहून काढलं आणि त्याचं पुस्तक प्रकाशित केलं. हे पुस्तक सगळ्यांना खूप आवडलं आणि त्यांचे एक पेशंट त्यांना येऊन सांगत होते की माझ्या मुलानं ते पुस्तक वाचलं, त्याला ते खूप आवडलं. त्यांनी आधी विचारलं तुमच्या मुलाचं वय काय? ते म्हणाले 10 ते 12. मग त्यांना असा प्रश्न पडला की 10 ते 12 म्हणल्यावर वाचता यायला पाहिजे. त्यांनी विचारलं की तुम्ही का वाचून दाखवलं? मग त्यांनी सांगितलं की माझा मुलगा दृष्टीहीन आहे. मग त्यांना कल्पना सुचली. त्यांनी त्या पुस्तकाच्या ब्रेल कॉपीज काढल्या आणि त्यांनी अंधशाळांना भेट दिल्या.
मग ही गोष्ट ऐकून तर संजीव कुमार काका म्हणाले की अरे वा, ही तर खूप छान गोष्ट आहे, ह्याच्यावरती आपण एक शॉर्ट फिल्म करू शकतो. मग त्यांनी अंध मुलं शोधली, पण त्यांना हवा होता तसा मुलगा मिळाला नाही, म्हणून त्यांनी नॉर्मलच एक जण घेतला होता. आणि त्याला दृष्टीहीन मुलं कशी वावरतात किंवा घरात कसा त्यांचा वावर असतो एकंदरीत वागणं बोलणं, हे त्यांना दाखवण्यासाठी ते इकडे तिकडे फिरत होते. आणि त्यांना कुणीतरी माझा रेफरन्स दिला आणि त्यामुळे ते मला भेटायला आले. आणि माझं सगळं घरातलं सहजतेनं वावर बोलणं गप्पा मारणं वगैरे बघून त्यांनी त्या भूमिकेसाठी मला सिलेक्ट केलं. अशातून मला दुसरी संधी मिळाली. तुझ्या दोन्ही शॉर्ट फिल्मची नावं काय आहेत, पुन्हा एकदा सांगशील प्रेक्षकांना? अर्जुन आणि न मावळणारा सूर्य. हे नक्की पहा तुम्ही, कारण खूप मी सुद्धा पाहिले आहेत. सहज सुंदर अभिनय केलेला आहे या मुलानं. म्हणजे खरंच वाटत नाहीये तुझं सगळ्या बाबतीत कौतुक आहे रे. गायन आहे, वादन आहे, अभिनय आहे, आणि तो पण अगदी नॉर्मल आहे. म्हणजे त्यात आणि कुठल्याही गोष्टीचं तो म्हणतोय प्रशिक्षण घेतलेलं नाही. आता तो गायनाच्या वगैरे एक्झाम देतोय, पूर्ण गायन शिकतोय, पेटी वगैरे व्यवस्थित वाजवायला येते, हार्मोनियम सगळं वाजवायला येते, आणि आता तो एक्झाम देतोय. म्हणजे तुझं चक्र उलट चाललेलं आहे त्याच्या बाबतीत, की सर्टिफिकेट नंतर मिळवतो, प्रायव्हेटने अगोदर मिळवलेलं आहे. धन्यवाद. मगापासून तुला विचारतीये, मिमिक्री करतो. एखादा किस्सा सांग रे फुलांचा कसा. अगदी तो माझा खूप आवडता पॉइंट आहे. तर म्हैस या गोष्टीतला एक किस्सा आहे, 2 किस्से ऐकवतो. म्हैस या गोष्टीतला एक किस्सा आहे. आणि तेवढ्यात म्हैस 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 म्हणजे पुढल्या सीटाच्या दिशेने निरनिराळ्या आवाजात आरोळ्या ऐकू आल्या, आणि ते ज्ञेयापैकी कुठल्याही अक्षराने लिहून दाखवता न येणारा असला एक ब्रेकचा आवाज झाला. आणि रत्नागिरी ते मुंबई एसटी मध्ये विविध कारणास्तव नाकं आणि जीव मुठीत धरून 50च्या गणसंख्येच्या आसपास असलेले पुरुष, स्त्रिया, मुलं, ट्रंका, होरडॉल, गोंड, पेटारे, फणस, आंबे, केरसुण्या, सुप, रोळ्या आणि असंख्य पिशव्या यांनी आपापल्या जागा सोडल्या. आणि अजून एक, मग पाणी पाणी असे आवाज आले. एकाएकी मंडळी 4 दिशांना धावली. मुंबईच्या अमेरिकन कंपनीत काम करणाऱ्या एका पॅसेंजरनी आपला थर्मास उघडून दिला. आपण अमेरिकन कंपनीत आहोत हे उगीच त्यांनी लोकांना सांगितलेलं होतं, प्रत्येकाला जवळजवळ. थर्मास घेऊन तो म्हशीच्या दिशेला जायला लागला. बरोबर वाटेत त्याला एकाने अडवला आणि अहो एवढ्याशा पाण्याने काय होणार आहे म्हणून ते तेवढंच पाणी स्वतः पिऊन टाकलं. आणि थर्मास मात्र फर्स्ट क्लास होत तुमचा, अमेरिकन दिसतोय, म्हणजे तारीफ अधिकतो म्हणा, हे एकदम झालं. क्या बात आहे, क्या बात आहे. क्लॅप तुझ्यासाठी. धन्यवाद. वा सुंदर, अप्रतिम. गीत रामायण अगदी तुझं पाठ आहे असं मी ऐकलंय, आणि नुसतं असं पाठ नाहीये, ओळून ओळ पाठ, आणि कुठल्या पेजवर गाण्याचा नंबर वगैरे सगळ्या सहित तू सांगू शकतोस. गीत रामायण हा माझा अत्यंत वीक पॉइंट. मी तसं म्हटलं तर पाळण्यात असल्यापासून गीत रामायण ऐकतो, हे सांगायला मला खूप आनंद होईल. रामकथेवरती माझं पहिल्यापासून निस्तीम प्रेम, आणि त्यातून गीत रामायण कुठेतरी ऐकण्यात आलं. मला गाणी ऐकायला खूप आवडायचं, मग त्यातच लहानपणी गीत रामायण ऐकण्यात आलं. मग आई बाबांना सुद्धा कळलं की मला हे आवडतंय, मग ते भरपूर वेळा ऐकणं झालं. आणि मी सुद्धा मोठा झाल्यावरती वारंवार गीत रामायण ऐकायचो. आणि आपल्या आवडती गोष्ट लक्षात राहते ना, तसं मला अख्खं गाणं नाही, पण मी पहिल्यांदा रामकथा लक्षात राहिली माझ्या. मला रामकथा कळायला गीत रामायण हे एक मोठं माध्यम झालं. गीत रामायणामुळे मला संपूर्ण रामकथा कळली की काय होतं, कसं होतं, आणि त्यामुळे मला गीतांचा क्रम लक्षात राहिला की कुठलं गाणं किती नंबरला आहे. त्यातलं कुठलं तुझ्या आवडीचं गाणं आहे? त्यातलं माझ्या आवडीचं 53 क्रमांकाचं गाणं आहे, प्रभू माझं एकच वर द्यावा. या गाण्याची पार्श्वभूमी अशी आहे की श्रीराम रावणवध करून लंकेवरती विजय मिळवून अयोध्येत परत आले आणि रामराज्य सुरू झालं. श्रीरामांनी प्रत्येकाला काही ना काहीतरी भेटी दिल्या, विभीषण, सुग्रीव. तेवढ्यात हनुमंत पुढे आला आणि हनुमंतानं काय मागणं मागितलं श्रीरामांच्या पायापाशी, हे सगळं या गाण्यामध्ये नमूद केलेलं आहे. आमच्या सगळ्यांसाठी गाणं गाशील? नक्की नक्की. कीबोर्ड घेऊन? येस.
बोललास रे. येस, धन्यवाद. आता मला एकच फक्त फार क्युरियोसिटी आहे, कशामध्ये करिअर करायचंय तुला? मला इतके क्षेत्र आवडतात हे खरं आहे. मी विचार केला 2-3 वर्ष संगीत हे आवडीचं क्षेत्र हे पहिल्यापासून ठरलेलं होतं. पण मी वेगवेगळ्या गोष्टी आईकडनं ऐकल्या की कसे मी गायला लागलो की काय परिणाम होतात वातावरणावरती. आई माझं कौतुक करताना नेहमी म्हणते मला की तू गायला लागलास की असं होतं, तू गायला लागलास की तसं होतं, अमुक एक लोक येऊन तुझं गाणं ऐकायला लागतात आपोआप. तर मग ह्याच्यावर लोकांचं मला माहित नाही, पण आमचं डॉगी पण आलं रे, झोपलेलं ते दिवसभर, कोणाकडे पाहत पण नाही, आज तुझं गाणं ऐकण्यासाठी इथे बसली होती. नाही, कारण म्हणून मी विचार केला की मला सायकोलॉजी शिकायचंय, की सायकोलॉजी आणि आपलं संगीत याचा एकमेकाशी कसा परस्पर संबंध येतो, कुठल्या प्रकारचं संगीत ऐकल्यामुळे आपल्या सायकोलॉजीवरती, मनावरती कसा परिणाम होतो, आणि आपल्याला टेन्शन फ्री व्हायचं असेल किंवा आनंदी जीवन जगायचं असेल तर कुठलं म्युझिक बेटर, कुठलं म्युझिक काय, तर सगळं आपण ज्याला म्युझिक थेरपी म्हणतो तसं शिकायचंय. अरे वा वा, क्या बात आहे सनत. तू इतका लहान, म्हणजे माझ्याकडे मी पहिल्यांदा असं पॉडकास्ट घेतलंय, माझ्यापेक्षा कोणीतरी खूप लहान आहे. खूप आनंद झाला, आणि तुझ्या संपूर्ण वाटचालीस तुझी जी काही स्वप्न असतील आयुष्यातली ती सगळी पूर्णत्वास जावं. थँक्यू सो मच. कुठल्याही फील्डमध्ये तुला जायचं असेल तिथे सगळीकडे सक्सेस मिळव ही अगदी स्वामींचरणी प्रार्थना. येस, धन्यवाद.